महाराष्ट्रातील 3 विषय तज्ञच नीट पेपर फुटीचे मास्टर माइंड. सीबीआयचा दोषारोप पत्रात दावा. कुलकर्णी मनीषा मांढरे, मनीषा हवालदारचं नाव. नाशिकच्या खड्ड्यांना कमिशन आणि गुजराती ठेकेदार जबाबदार. राज ठाकरेंचा सनसनाटी आरोप. चुकीच्या माहितीवरून आरोप केल्याचा गिरीश महाजनांचा पलटवार. कंत्राट देताना कंपनी पाहायची असते, कंपनीच्या मागे कोण हे पाहिलं जात नाही. राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. महिनाभरात बहुतांश शेतकरी कर्जमुक्त होतील. उर्वरित शेतकऱ्यांना केवायसी झाल्यानंतर दिलासा. फडणवीसांची ग्वाही. ठाकरेंकडून फुटलेल्या 6 खासदारांसह एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटले. कोर्टातील सुनावणी आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व. दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है. E20 पेट्रोलवरून राहुल गांधींचा हल्लाबोल. 15 ऑगस्टला रायगडचं ध्वजारोहण आपल्याच हस्ते होणार. रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंचा पालकमंत्री पदाबाबत नवा दावा. कुणबी प्रमाणपत्रासाठी जरांगे आक्रमक. पंढरपुरातून सुरू करणार पश्चिम महाराष्ट्राचा दौरा. जरांगेंची 9 ऑगस्टला पंढरपुरात जाहीर सभा. कट्टरपंथी 114 प्रकाशनं, मासिकं आणि साहित्यावर बंदी. महाराष्ट्र सरकारची मोठी कारवाई. दहशतवाद, कट्टरपंथी विचारसरणीचा प्रसार रोखण्यासाठी निर्णय. अर्थ खातं राष्ट्रवादीचं होतं ते राष्ट्रवादीलाच मिळेल. राज्याच्या अर्थ खात्यासंदर्भात हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. अर्थ खात्याबाबत अमित शहांशी चर्चा झाल्याचा मुश्रीफांचा दावा. गुणरत्न सदावर्तेंनी उडवली मनोज जरांगेंची खिल्ली. गाणं गाऊन मनोज जरांगेंना डिवचण्याचा प्रयत्न. भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकालाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पतसंस्थेत बनावट खाती उघडून गैरव्यवहार करणं भोगलं. विनायक राऊतांसह 6 आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर. जादूटोणा प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाचा राऊतांना दिलासा. मुंबई लोकल मारहाण प्रकरणात महत्त्वाची अपडेट. महिलेला मारहाण करणाऱ्याला अन्सारीला अटक. महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर. रमेश म्हात्रेला महाराष्ट्रात बंदी. राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या महिला संघटनेत मोठे फेरबदल. निर्मला नवले यांच्याकडे महिला युवती प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा. राज्यातील महिला संघटना बळकट करण्याचा प्रयत्न. बीजेपी रुग्णालय सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीनं केलं प्रतिकात्मक उद्घाटन. भिवंडी पालिकेचं रुग्णालय होतं अनेक दिवसांपासून बंद. पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलं प्रतिकात्मक उद्घाटन. शालेय विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीवरून मनसे आक्रमक. मनसेचा प्रादेशिक परिवहन विभागाला इशारा. वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जात असल्याचा आरोप. नागपुरात महिलांच्या कागदपत्रांचा गैरवापर. 39 महिलांच्या आधार पॅनवरून बँकेत खाती. बोगस खात्यांआधारे 7,68,00,000 व्यवहार. दोघांना अटक. कुंभारली घाटात खड्ड्यात हरवले रस्ते. रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण. खड्ड्यात रस्ता शोधण्याची वेळ. खड्ड्यांमुळे अपघाताची दाट शक्यता. बारामतीत दृश्यम स्टाईल हत्या करण्याचा प्रयत्न. पतीला गुंगीचं औषध पाजून बॅटनं मारहाण. पतीला खड्ड्यात पुरण्याचा पत्नीचा होता कट. अज्ञाताचा पोलिसांना फोन. पोलिसांनी हत्येचा कट उधळला. ओल्ड मॉन्क बनवणाऱ्या कंपनीची हायकोर्टात धाव. पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार. FSSAIची ओल्ड मॉन्कवर बंदी. मेहरून तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका. उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडून तलावाची पाहणी. दाभोसा धबधब्यावरील काचेचा पूल 15 ऑगस्ट पासून पर्यटकांसाठी खुला. पर्यटनाला नवी चालना मिळणार. पुलासाठी सुमारे 2 कोटी रुपये खर्च. थायलंडमध्ये शाळेत 9वीच्या विद्यार्थ्यांचा अंधाधुंद गोळीबार. हल्ल्यात 3 शिक्षक 3 विद्यार्थ्यांसह 6 जणांचा मृत्यू. शाळेत जाण्यापूर्वी आजी आजोबांची केली हत्या.